हाय प्रोफाईल शीना बोरा हत्याकांडात नवनवीन सत्य समोर येत आहेत। प्रत्येक गोष्ट धक्कादायक अशीच आहे। या सर्व प्रकरणात इंद्राणी मुखर्जीशी संबंधित जेवढी रहस्य उलगडण्याचे प्रयत्न होत आहेत तेवढं हे प्रकरण गुंतागुंतीचं बनत चाललंय। शीना कधी इंद्राणीची बहीण होते तर कधी मुलगी म्हणून समोर येते। आता तिसऱ्या नात्याचा धागा समोर येण्याची शक्यता आहे। इंद्राणी मुखर्जीचं वय आता 42 वर्ष आहे। 2012 मध्ये शीनाची हत्या केली त्यावेळी इंद्राणीचं वय 39 वर्ष होतं। आता पाहूयात नातं आणि वयाच्या जाळ्यात सर्वात मोठा गुंता कुठे आहे तो। हत्या झाली त्यावेळी शीना 24 वर्षाची आणि इंद्राणी 39 वर्षांची। दोघींमध्ये 15 वर्षांचं अंतर होतं। त्यामुळे इंद्राणीनं शीनाला वयाच्या 15व्या वर्षी जन्म दिला का हा आता तपासाचा खरा मुद्दा आहे। शीना आपली बहीण असल्याचंच इंद्राणी जगाला सांगत सुटली होती। First time we met, she had a daughter with Peter Mukherjee. Everyone knows that. So in front of her also, she didn't want to say that me and Sheena is her daughter and son. 24 एप्रिल 2012 याच दिवशी शीनाची हत्या झाली होती। मात्र यापूर्वीच शीनाचा राजीनामा पाठवण्यात आला होता। म्हणजे हत्या आणि राजीनामा एकाच दिवशी। इंद्राणीला शीनाचा ईमेल पासवर्ड माहित होता आणि त्यातूनच इंद्राणीने राजीनाम्याचा मेल कंपनीला पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे। या हत्येमागे आणखीन एक हेतू असल्याचं पुढे येत आहे आणि तो म्हणजे मालमत्तेचा। इंद्राणी आणि तिचा पती पीटर मुखर्जीनं मीडिया कंपनीत घोटाळा करून बेनामी संपत्ती जमवून शीनाच्या नावावर गुंतवणूक केल्याची चर्चा आहे। इंद्राणीनं शीनाला जे पैसे दिले होते ते परत करण्यास शीनानं नकार दिल्यामुळेच इंद्राणीनं तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला असेल। या असल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांना पोलीस सामोरं जातील तेव्हा आणखीन दुसरं सत्य समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। अंकुर त्यागीसह राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।